नवोदय परीक्षामध्ये माटेफळ या ठिकाणी असलेली स्वामी विवेकानंद शाळेमधून या ठिकाणी कीर्ती मालिनी सविता नितीन गायकवाड ही मुलगी ग्रामीणमधून नवोदयमध्ये उत्तीर्ण झालेली आहे। सर्वप्रथम चॅनलच्या वतीने तिचं हार्दिक स्वागत आणि तिला खूप खूप शुभेच्छा देखील। त्यांच्याबरोबर या ठिकाणी त्यांचा परिवार या ठिकाणी आहे, तिची आई आहे, तिचे वडील आहेत आणि तिचा छोटा भाऊ देखील या ठिकाणी आहे। तर आपण जाणून घेऊया की हे यश मिळवण्यामागे ही कशी मेहनत घेतली आणि त्यांच्या आई वडिलांनी याच्या मागे काय प्रयत्न केले, त्यामुळे हे यश त्याच्या समोर आज आलेलं आहे। यानंतर आपण त्यांच्या पहिलं आईशी आपण चर्चा करू आणि त्यानंतर मुलीशी चर्चा करूया। काय सांगाल, मुलीने आपलं यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे? सर्वप्रथम नमस्कार। माझ्या जे मुलीने काही हे यश संपादन केलं आहे त्याच्यामध्ये तिची जी मेहनत आहे, जी चिकाटी आहे, त्यामुळेच केवळ तिनं हे यश संपादन करू शकली। आम्ही तर फक्त तिच्या पाठीशी तिला आम्ही हे देत होतो, प्रोत्साहन देत होतो की तू तुझं ध्येय जे ठरवलेले आहेत त्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं कार्य फक्त आम्ही केलेलं आहे। आपण काय करतो सध्या मी जिल्हा परिषद मध्ये शिक्षण विभागामध्ये जिल्हा परिषद शाळेवर पदवीधर शिक्षिका आहे। विज्ञान आणि गणित हा माझा विषय आहे। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मी खूप आनंद होतोय। माझ्या या यशामध्ये जीनियस मॅथ्स यांचा मोलाचा वाटा आहे आणि मी सतत माझं व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता याच्याकडे जास्त लक्ष देऊन ते परफेक्ट केलं आणि जास्तीत जास्त मी सराव पेपर सोडवले। पेपर होता आणि किती मार्क तुला पडले? 100 मार्काचा पेपर होता, 80 प्रश्न आणि मला पर्सेंटेज 87.5। बर, यामध्ये पप्पा आणि मम्मी या दोघांनी मिळून तुला काय शिकवलं का? मी जीनियस मॅथ्स यांचे क्लास केले होते आणि जे मला समजत नाही ते माझे मम्मी पप्पा मला सांगत होते, सोप्या भाषेमध्ये सांगत होते। बर, तुझं पुढचं ध्येय काय आहे? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही शासनकर्ती जमात बना, म्हणजेच मला सनदी सेवेमध्ये जाऊन भारत देशाची सेवा करायची। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्ही मोक्याच्या जागा पकडा, बरोबर? मोक्याची जागा पकडणं म्हणजे आज जे ध्येय आहे ते क्लासरूम अधिकारी व्हायचं। निश्चितच तू भविष्यामध्ये क्लासरूम अधिकारी होशील। तर दुसरीमध्ये NSSE नावाची परीक्षा असते, त्यानंतर मंथन नावाची परीक्षा असते, स्कॉलरशिप नावाची परीक्षा असते। यामध्ये तू ह्या स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत का? हो, मी दिल्या। त्या स्पर्धेचा निकाल कसा होता? निकाल मला आता लक्षात नाही आणि मंथनचा या वेळेसचा मंथनचा निकाल अजून लागला नाही। NSSE चा पण लागला नव्हता आणि ज्युनियर IAS ही परीक्षा मी दुसरी मध्ये दिली होती, त्याचे आता मार्क्स मला लक्षात नाही। ओके, काय हरकत नाही। आपली मुलगी इतक्या छान पद्धतीनं या ठिकाणी प्रेझेंट झाली, तिचं ध्येय तिने सांगितलं, त्याबद्दल आपलं काय मत आहे? आपला परिचय द्या आणि आपलं मत सांगा। नमस्कार, मी नितीन भागवत गायकवाड। मी सध्या रापक बागारामध्ये लिपिक या पदावरती कार्यरत आहे। जी निश्चितच तिची आई सुशिक्षित असल्या कारणानं आणि आमचं पूर्ण घरामध्ये वातावरण शैक्षणिक असल्यामुळं निश्चितच तिच्यावर एक सकारात्मक परिणाम आहे आणि ती सुरुवातीपासूनच अभ्यासू आणि मनमिळावू तसंच चिकित्सक बुद्धीनं वाढत राहिलेली आहे आणि वेळोवेळी तिच्या आईचं मार्गदर्शन तिला लाभलेलं आहे। कमी जास्त पण आम्ही समजा म्हणजे माझं सांगण्यात आता लेकरं म्हणल्यानंतर आपण सांगतोच ते तसं आलेलं आहे आणि तिची वृत्ती सुरुवातीपासून निरीक्षण पद्धतीची असल्यामुळे तिनं सातत्यपूर्ण वेगवेगळे ध्येय विचारत राहणं, प्रश्न विचारत राहणं हे राहत असल्या कारणानं तिनं आज सध्या ह्या स्टेजला आहे। एकंदरीत वेल एज्युकेटेड फॅमिली असल्यानंतर त्याचा हा एक चांगला परिणाम आपल्या समोर निश्चितच दिसून येतो। तुमच्या दोघांचं काय स्वप्न होतं की तिला तुम्ही काय बनवायचं होतं? आम्ही निश्चितपणाने असं काही विशिष्ट ध्येय ठरवलं नव्हतं, फक्त आम्ही तिच्या मनावरती सोडलेलं आहे की पहिल्यांदा तू चांगला व्यक्ती बनव, हे असं आमचं टार्गेट म्हणजे असं संस्कारक्षम सांगणं तिला असं राहायचं
आणि तिनं ज्या वेळेला तिला वाचायला आलं त्यावेळेस तिने वेगवेगळ्या गोष्टी वाचू लागली. त्यावेळेस तिनं आम्हाला प्रश्न विचारू लागले किंवा हे कशा आहे, हे काय आहे, हे राष्ट्रपती म्हणजे काय, हे भारत देश कसा चालतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तिचं वाचनात आलं. आणि मग त्यामुळे तिनं ती कुठेतरी आता आपला वैचारिक वारसा तो आहे दैदिप्यमान, आणि त्याचा कुठेतरी कास पकडून तिनं सातत्यपूर्ण मग आपल्या समोर एक ध्येय निश्चित केले की मला संधी सेवेमध्ये जायचंय आणि त्यासाठी काय करावं लागेल. मग आम्ही त्या गोष्टी तिला माहिती पुरवत राहिलो आणि तिनं सध्या आता तिच्या त्या मार्गावरती आहे. तुम्ही अभ्यासाची तयारी कशी घेत होता? आता तिच्या अभ्यासाची तयारी जर म्हटलं ना सर, तर आम्ही सर्वप्रथम जो काही सिलेबस आहे तो सिलेबस काढला. तिचा सिलेबस काढल्याच्या नंतर त्यासाठी कोणते रेफरन्स बुक आहेत चांगल्या प्रकारे, म्हणजे अशा अनेक प्रकारचे प्रकाशन वगैरे आम्ही तिच्यासाठी रेफर केले आणि तिचा एक 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 जो काही बेस आहे तो पक्का करत गेलो आम्ही. एकदा बेस पक्का झाला की मग तिच्या पुढे कोणताही प्रश्न आला तर तो इझी मध्ये त्याला टॅकल करू शकत होती. आणि असं करत करतच मग तिने जी काही तिचं थोडंसं आता तिच्यावर अन्याय झाला, कारण आम्ही थोडं मुव्हिंग मध्ये राहिलो, तिची शाळा सतत बदलत राहिल्या, त्याच्याने थोडासा तिच्या याच्यावर परिणाम झाला. परंतु तिने हे यश टार्गेट म्हणजे तिनं ध्येय ठरवलेलं होतं म्हणून तिने ते आरामशीर ध्येय गाठू शकली तिचं. आणि जे काही तिचं म्हणजे बेस असेल त्यानुसारच आम्ही तिचं एक 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 कन्सेप्ट क्लिअर करत गेलो आणि तिनं आज हे यश संपादन केलं. आता ज्या पद्धतीनं तुमच्या मुलीने यश संपादन केलेलं आहे, तर तुम्ही जे आता ऑनलाईन आहात, ऑनलाईन मधून तुम्ही विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना काय संदेश द्या? आता विद्यार्थ्यांच्या पालकांना जर म्हटलं तर बघा कसं राहतं, आपण मुलांवर खूप सारं बर्डन देतो की तुला करायचंय, तुला करायचंय, तुला करायचंय. तर असं न करता, म्हणजे मी तर सांगेल जे काही मी केलं ते मी माझ्या मुलीला असं कधीच दडपण ठेवलं नाही की तुला हे करायचंय आणि तू कर. तर मी असं न करता आम्ही फक्त तिला सतत एक स्मूथली सांगत गेलो की हे असं केल्याच्या नंतर असं होतं आणि तिने ते ग्रहण करत गेली आणि स्वतःच तिनं म्हणजे त्या गोष्टीचा विचार करत गेली आणि स्वतःच आम्ही तिला न सांगता म्हणजे हसत खेळत आम्ही तिला आमचंही ध्येय पूर्ण करण्याच्या उद्देशाने आणि तिनं तिचं ध्येय सुद्धा हसत खेळत ते संपादन करू शकेल अशा प्रकारे मी नेलं. तसंच मग मी हे जे काही पालक आहेत त्यांना देखील सांगेल की तुम्ही मुलांवर सोडा, त्यांना फक्त हसत खेळत असणारं वातावरण तुम्ही उपलब्ध करून द्या. त्यांच्यावर कोणत्याही गोष्टीचं दडपण न घालता की तुम्हाला हे करायचंय आणि बघ तुझ्या याच्यानुसार तू हसत खेळत दडपण न घेता तू या कोणत्याही गोष्टीची तयारी कर, आपोआप तुझ्या मागे एवढे मोठे यश चालून येतील असं मी सांगेल. राहिला प्रश्न विद्यार्थ्यांचा, तर जे काही विद्यार्थी आहेत त्यांना मी सांगेल सर्वप्रथम तुम्ही तुमचा जो पाया आहे किंवा बेस आहे तो पक्का करण्यावर भर द्या. घोकंपट्टी करू नका, तुम्ही प्रत्येक गोष्ट समजून घ्या जेणेकरून तुम्हाला गोष्टी समजल्या की तुमच्या पुढे कसाही आणि कुठलाही प्रश्न फिरवून किंवा कसाही विचारला असेल गोंधळात टाकणारा तर तुम्ही तो आरामशीर टॅकल करू शकाल आणि तुमचं जे काही ध्येय ठरवलेलं असेल तुम्ही त्या ध्येयापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल असं मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना आवाहन करेन. धन्यवाद मॅडम, अगदी छान पद्धतीने तुम्ही पालकांना संदेश दिलेला आहे आणि चॅनलच्या वतीनं तुमचं सर्व परिवाराचं खूप खूप अभिनंदन. आणि निश्चितच मोक्याची जागा या ठिकाणी प्राप्त करेल अशी आपण आशा. धन्यवाद.